श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज जाणून घेऊया, जर एखाद्या व्यक्तीवर लाखोंचं कर्ज असेल तर कसे ते कमी होईल. तर त्याविषयी आज उपाय जाणून घेऊया. बुधाला मजबूत करण्याचे विशेष उपाय. याने काय होईल तर धनसंचय वाढेल आणि तुमची लाखोंच्या कर्जातून हळूहळू मुक्तता होईल. तर ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती आपल्या आर्थिक स्थितीवर परिणाम करते. जर बुध ग्रह कमकुवत स्थितीत असेल तर एखाद्याची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. कर्जात एखादा माणूस अडकला तर त्यातून बाहेर पडणे खूप कठीण होऊ शकते. योग्य आर्थिक निर्णय घेऊन वास्तू दुरुस्त करून ही समस्या टाळता येते. वास्तू आणि ग्रहांची योग्य स्थिती लक्षात घेतली तर व्यक्ती कर्जमुक्त जीवन जगू शकतो. दैनंदिन जीवनात अनेक वेळा आपल्याला इच्छा नसतानाही कर्ज घ्यावे लागते. कर्ज घेताना आपल्या मनात एकच भीती असते की ती म्हणजे आपण ते परत करू शकू की नाही. कर्ज घेतल्याच्या पहिल्या दिवसापासूनच आपण कोणत्याही प्रकारे कर्जाची रक्कम कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण अनेकदा खूप प्रयत्न करूनही कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाही. आपण अशाच दुष्टचक्रात अडकला असाल तर काळजी करू नका. आज मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी ज्योतिषी उपाय सांगणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती आपल्या आर्थिक स्थितीवर परिणाम करते. जर बुध ग्रह कमकुवत स्थितीत असेल तर एखाद्याची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. त्याची निर्णय घेण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत व्यक्ती गोष्टींचे योग्य विश्लेषण करू शकत नाही आणि कर्जाच्या जाळ्यात अडकते. अशा व्यक्तीला नंतर पश्चाताप करावा लागतो. तर सनातन धर्माच्या विद्वानांच्या मते जर पश्चिम दिशेला वापरत नसलेल्या टाईल्स, जुने रंगाचे डबे, लाकडाचे तुकडे किंवा वापरात नसलेल्या विद्युत वस्तू पडल्या असतील तर त्यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. ज्या घरात मोठ्या दगडांच्या कुंड्यांमध्ये निवडुंग किंवा काटेरी रोपे लावली जातात तिथे कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती देखील कमकुवत होते. घरातील तुळशीचे रोप वारंवार सुकत असेल तर ते बुध ग्रहाच्या कमकुवत होण्याची लक्षणे असू शकतात. ज्या घरांच्या पायऱ्या तडा गेलेल्या असतात इत्यादी कारणाने कुंडलीत बुध ग्रह कमकुवत होतो. तर चला जाणून घेऊया कर्जमुक्तीसाठी कोणते उपाय करावेत. कर्जातून मुक्त होण्यासाठी कुंडलीत बुध ग्रहाला बळकटी द्या. त्यासाठी तुम्ही दररोज विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र जप करावा. तसेच दैनंदिन जीवनात हिरव्या रंगाचा वापर वाढवावा. हा रंग बुध ग्रहाचा आवडता रंग मानला जातो. पश्चिम आणि उत्तर दिशेंना साचलेल्या खराब गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. घरात कुठेतरी पाणी गळत असेल तर ते वेळेवर दुरुस्त करून घ्या. राहूचे नकारात्मक प्रभाव कमी करा. यासाठी सोमवार आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली थोडीशी साखर ठेवा. त्यामुळे काय होईल तर तुमच्यावर जे कर्जाचा डोंगर झालेला आहे त्यासाठी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी भरपूर प्रमाणात फायदा होईल व तुमची कर्जातून मुक्तता होईल. तर हे सर्व असे उपाय होते. जर ते तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी.